हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू BS लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये मॅथ्स 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्या प्रॅक्टिस सेटची जी काही मेथड आहे ग्राफिकल मेथड हे आपण आज बघणार आहोत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याचे आधीचे काही बेसिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच मग या व्हिडिओला बघायला या, जेणेकरून तुम्हाला बेसिक जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या शिकलोय ते तुम्हाला नक्की यामध्ये फायद्याचं असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड ही शिकणार आहोत आणि त्यानंतर त्याचा प्रॅक्टिस सेट देखील आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, प्रॅक्टिस सेट 1.2. तर चला बघूया ग्राफिकल मेथड काय असते आणि ग्राफिकल मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन जे सोल्युशन आहे ते कसं फाइंड आउट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरला 9th स्टँडर्ड मध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शिकलो होतो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एका लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला आपण जर ग्राफवर प्लॉट केलं तर त्यापासून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. ठीक आहे, तर त्याच प्रकारे आपण इथं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना त्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या वेगवेगळ्या ऑर्डर पेअर्सचं सोल्युशन आपण घेणार आहोत आणि त्या सोल्युशन्सला किंवा त्या कोऑर्डिनेट्सला आपण ग्राफवर प्लॉट करणार आहोत आणि ग्राफवर प्लॉट केल्यानंतर त्यापासून आपल्याला दोन स्ट्रेट लाईन मिळतील आणि त्या दोघं स्ट्रेट लाईन एका पॉइंटला इंटरसेक्ट झालेल्या मिळतील आणि तो इंटरसेक्टिंग पॉइंटच आपला या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. तर त्याच्या काही स्टेप्स ठरलेल्या आहेत, त्या स्टेप्स आपण बघूया आणि त्यानंतर ग्राफिकल मेथड काय आहे नेमकी ती पण बघूया. पण त्याआधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर आपण म्हटलं तर एका इक्वेशनसाठी आपण विचार केला तर त्याचे इनफायनाइट सोल्युशन्स असतात. इनफायनाइट सोल्युशन कसे आहे तर बघा, समजा आपल्याकडे इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. तर x प्लस वाय इक्वल टू 5 याचे आपण जर सोल्युशन बघायला म्हटले तर आपल्याकडे किती सोल्युशन्स आहेत? इनफायनाइट. कसे इनफायनाइट? तर x आणि y च्या अशा काय व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो की ज्यांची ऍडिशन 5 येईल. तर अशा भरपूर व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. समजा फर्स्ट सोल्युशन आपण घेतलं x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 0. ठीक आहे, या ठिकाणी पुट केल्यानंतर 5 प्लस 0 आपल्याला काय मिळणार आहे? 5. त्याच प्रकारे दुसरं सोल्युशन आपण असं घेऊ शकतो x इज इक्वल टू 4 y इज इक्वल टू 1. याचे आपल्याला सोल्युशन 4 प्लस 1 इक्वल्स टू 5 असं मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इनफायनाइट सोल्युशन या एका इक्वेशनचे घेऊ शकतो. बरोबर. मग अशाच प्रकारे जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करतो ऍट अ टाइम तर त्याचं एक युनिक कॉमन सोल्युशन आपल्याला मिळतं. मग ग्राफिकल मेथडने सुद्धा आपण ते युनिक कॉमन सोल्युशन हे काढू शकतो. कसं काढायचं चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये ग्राफिकल मेथड आणि त्याचा प्रॅक्टिस सेट. ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करत असताना त्याच्या काही स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्स काय तर बघा, स्टेप्स टू फॉलो फॉर ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे फाइंड ऍटलिस्ट 4 ऑर्डर पेअर ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजे एक्स आणि वाय यांच्या आपल्याला 4 ऑर्डर पेअर्स, मिनिमम 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला काढायचे आहेत किंवा मिनिमम 3 आपण काढू शकतो, मॅक्झिमम 4. तर ती फर्स्ट स्टेप आपली असणार आहे. सेकंड स्टेप काय असणार आहे? ड्रॉ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. ग्राफ पेपरवर आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा. सुटेबल स्केल घ्यायची, म्हणजे आपण घेऊ शकतो 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट किंवा 2 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट. या प्रकारे आपण सुटेबल जी स्केल आपल्याला लागेल ती घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला ते जे काही आपण 4 ऑर्डर पेअर फाइंड केलेल्या असतील त्या प्लॉट करायच्या आहेत त्या एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस नुसार. अँड थर्ड स्टेप इज व्हॉट? सी दॅट ऑल पॉइंट्स लाय ऑन द लाईन. ती जी काही आपण लाईन ड्रॉ करणार तर ते जे काही आपण पॉइंट्स प्लॉट केलेले असतील ते त्या लाईनवर येत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर फोर्थ स्टेप आपली काय असणार आहे? दोघं लाईन प्लॉट करून झाल्यानंतर, दोघं लाईन्स आपण ड्रॉ केल्यानंतर ज्या दोघं लाईन्स एका पॉइंटला इंटरसेक्ट होतील आणि तो इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे आपलं सोल्युशन असेल त्या इक्वेशन्सचं. ओके, त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन तो पॉइंट असेल तर इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण म्हणणार सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. इंटरसेक्टिंग पॉइंटला सोल्युशन कसं म्हणणार? तर इंटरसेक्टिंग पॉइंटचे 2 कोऑर्डिनेट्स असतील, एक एक्स ऍक्सिस वर येईल आणि एक वाय ऍक्सिस वर जाईल. तर ते दोघं कोऑर्डिनेट असतील तेच आपलं या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. तर एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण एक्झाम्पल्सने आपण प्रॅक्टिस सेट मध्ये आपण ही मेथड समजून घेऊया. त्याला तर मग जाऊया प्रॅक्टिस सेट 1.2 कडे आणि बघूया ग्राफिकल मेथड. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 चा पहिला क्वेश्चन आपण बघूया, जो आपल्याला दिलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. त्यामध्ये 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिसत आहेत बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 अँड एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. अशा प्रकारे आपल्याला 2 इक्वेशन्स इथं दिलेले आहेत आणि त्यामध्ये ऑलरेडी काही व्हॅल्यूज जे आहेत त्या दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या बुक मध्येही बघू शकता. या ठिकाणी आपल्याला एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय ही ऑर्डर पेअर लिहायची.
यामध्ये आता एक व्हॅल्यू जी दिलेली आहे ती 3 दिलेली आहे, त्यानंतर तशाच प्रकारे इथं 5 दिलेली आहे आणि या ठिकाणी 3. याचं सोल्युशन आपल्याला दिलंय 3,0. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 0,3. तशाच प्रकारे इक्वेशन 2 मध्ये सुद्धा एक्स वाय आणि एक्स वाय. तर या ठिकाणी आपल्याला काही सोल्युशन्स म्हणजे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे. एक्स वायची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू इथं -1 दिलेली आहे आणि इथं 0 -4 आणि त्याच प्रकारे इथलं सोल्युशन आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड हा पेपरला येतो आणि 2 मार्काला हा ऍक्टिव्हिटी बेस्ड बोर्ड एक्झामला तुम्हाला नक्की विचारला जातो. तर या इक्वेशनला किंवा या टेबलला कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. तर बघा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेली आहे आणि त्यावरून वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर जनरली पेपरला हा तुम्ही टेबल डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी आपल्याला सोल्युशन दिलंय बघा x3 आणि y0, तर तुम्ही इथं डायरेक्टली 0 लिहू शकता. पण याला ऍक्च्युअल सॉल्व्ह कसं करायचं ते आपण इथं बघणार आहोत. तर बघा इक्वेशन आपल्याला दिलंय x + y = 3 आणि त्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. x दिलाय 3. मग आपण इथं या इक्वेशन मध्ये पुट x = 3. x = 3 जर आपण पुट केला या इक्वेशन मध्ये तर आपल्याला काय मिळेल 3 y इक्वेशन आहे 3. तर हा 3 प्लसचा तिकडे गेल्यावर मायनस होईल. तर y आपल्याला मिळेल हा 3 मायनस हा 3 म्हणजेच y आपल्याला काय मिळाला 0. अशा प्रकारे इथं y चं जे सोल्युशन आहे ते काय आलेलं आहे 0 आलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला दुसरं सोल्युशन y ची व्हॅल्यू इथं दिली 5 आणि त्यावरून x काढायची. मग ती कशी काढू शकतो आपण, तर बघा y आपल्याला दिलाय 5 आणि त्यावरून x काढायचा आहे. मग इक्वेशन पुन्हा तेच x + y = 3. इथं y आपण पुट करणार 5. तर y पुट केला 5 तर आपल्याला काय मिळेल 5 तिकडे गेल्यावर मायनस होईल. तर x = 3 - 5. मग प्लस मायनस मायनस 5 - 3 2 अँड साइन ऑफ बिग नंबर इज मायनस, सो इट इज ऑल्सो मायनस. तर हा आपल्याला मिळाला -2. अशा प्रकारे याचं सोल्युशन जे आहे ते -2, 5. तर या प्रकारे आपल्याला हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच प्रकारे आता इकडे y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0. आपण y जर इथे 0 पुट केला तर आपल्याला काय मिळेल x - y = 4 हे इक्वेशन दिलंय आणि या ठिकाणी आपल्याला y = 0 पुट करायचं आहे. मग y जर आपण 0 पुट केला तर काय मिळेल x - 0 = 4. x मधून 0 गेल्यावर x च राहील. तर x ची व्हॅल्यू किती मिळाली इथं 4. त्यामुळे इथलं ऑर्डर पेअर सोल्युशन झालं 4, 0. तसंच नेक्स्ट याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे -1. तो पुट x = -1. x = -1 जर आपण पुट केला तर काय मिळेल बघा या ठिकाणी -1 - y = 4. मग आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची तर आपण -1 ला तिकडे शिफ्ट करू. -y = 4. हा मायनसचा तिकडं प्लस झाला. 4 + 1 5. पण या ठिकाणी थोडं इकडे लिहितो. -y = 4 + 1 असं इक्वेशन आपल्याला मिळालं. मग -y काय मिळेल 5. तर मायनसने मल्टिप्लाय जर केलं तर y प्लस होऊन जाईल आणि हा इकडं -5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली -5 आणि याचं ऑर्डर पेअर सोल्युशन जे आहे ते काय झालं -1, -5. अशा प्रकारे हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जो आहे तो तुम्ही पेपरला इझिली सॉल्व्ह करू शकता. याला तुम्हाला मार्क्स नाही, हे रफ वर्क मध्ये तुम्ही करू शकता. मात्र हा टेबल तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपलं एक सोल्युशन राहिलं. या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0 आणि y ची आहे 3. ही y ची आहे तर इथलं सोल्युशन आपण डायरेक्टली इथून बघून लिहू शकतो. तर या प्रकारे असा हा आपला क्वेश्चन 1 जो आहे तो कंप्लीट झाला, जो ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये तुम्हाला दिला होता. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर आपण जाऊया ऍक्च्युअल ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे त्याकडे. त्यातला क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन नंबर 2 कडे आपण जाऊया. प्रॅक्टिस सेटचा सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. आपण या ठिकाणी व्हाईट बोर्डचा यूज करतोय. व्हाईट बोर्डवर मी ग्राफ काढणार आहे. तुम्ही मात्र तुमच्या ग्राफ बुक मध्ये किंवा नोटबुक मध्ये तो ग्राफ जो आहे तो प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला फर्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय, तर बघा x + y = 6 आणि अनदर इक्वेशन दिलेलं आहे सेकंड इक्वेशन हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x - y = 4. हे आपल्याला सेकंड इक्वेशन दिलेलं आहे.
तर आपण जसं पाहिलं की सायमल्टेनियस इक्वेशन हे ग्राफिकली सॉल्व्ह करत असताना आपल्याला त्याच्या 4 ऑर्डर पेअर सोल्युशनच्या आधी काढायच्या असतात आणि त्यानंतर मग त्यांना आपण ग्राफवर प्लॉट करतो. मग या ठिकाणी सुद्धा या दोघं इक्वेशनचे आपल्याला 2 टेबल तयार करावे लागतील ऑर्डर पेअरचे आणि ऑर्डर पेअरचे टेबल तयार केल्यानंतर त्या कोऑर्डिनेट्सला आपण ग्राफवर प्लॉट करणार आणि ग्राफवर प्लॉट केल्यानंतर मग आपल्याला त्याचं ग्राफिकल मेथडने सोल्युशन काढता येईल. चला तर बघूया ते टेबल कसे काढायचे. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला x + y = 6 साठी एक टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्ही मिनिमम 4 पेअर घ्यायचे आहेत. तर x, y ठीक आहे. यानंतर ह्या ज्या सोल्युशनच्या पेअर्स आहेत त्या मिनिमम आपल्याला 4 पेअर घ्यायचे आहेत. तर या प्रकारे टेबल तयार करून घ्यायचं व्यवस्थित. एक्झामला तुम्हाला या टेबलला मार्क्स आहे आणि ग्राफला मार्क्स आहे, त्यामुळे टेबल व्यवस्थित तुमचा तयार करायचा. दुसरा टेबल पण मी तयार करून घेतो, ज्यामध्ये आपण दुसऱ्या इक्वेशनचे जे काही पेअर्स आहेत त्या लिहिणार आहोत. x, y अशी ऑर्डर पेअर आपल्याला तयार करायची. तर दोघं टेबल आपले रेडी आहे. आता फर्स्ट इक्वेशन साठी आपण आधी सोल्युशन काढूया. तर जनरली या प्रकारचे सिंपल इक्वेशन जर असले तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज सुद्धा इथं ऑर्डर पेअर्सच्या घेऊ शकता. त्या कशा, तर बघा इथं आपल्याला दिलेलं आहे x + y = 6 आणि जसं आपण मागे पाहिलं की एक लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल असेल तर त्याचे इनफायनाइट सोल्युशन्स असतात आणि इनफायनाइट सोल्युशन्स मुळे आपण कोणतेही त्यातले 4 सोल्युशन ते घेऊ शकतो. जसं इथं x + y = दिलेलं आहे 6. मग x + y ची म्हणजे x आणि y च्या दोन कोणत्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो की ज्यांची ऍडिशन येईल, तर तसे सोल्युशन तिथं घ्यायचे. ठीक आहे. डायरेक्ट घ्यायचे म्हटले तर आपण काय घेऊ शकतो, x + y = 6 आला पाहिजे. मग x ची व्हॅल्यू जर आपण 2 घेतली आणि y ची व्हॅल्यू जर 4 घेतली तर 2 + 4 किती येतो, 6 येतो. म्हणजे हे एक ऑर्डर पेअर सोल्युशन झालं ज्यामध्ये x 2 आणि y 4. दुसरं सोल्युशन आपण काय घेऊ शकतो, सिंपल व्हॅल्यूज घ्यायच्या आणि ग्राफवर प्लॉट करताना आपल्याला ते इझी होतं. ठीक आहे. x ची व्हॅल्यू समजा मी 0 घेतली. बघा या ठिकाणी x 0 पुट केला तर y काय मिळेल मला, बघा x 0 पुट केला तर y मिळेल 6. तर 0,6 हे एक सोल्युशन झालं. त्यानंतर समजा x मी 1 घेतला आणि y 5 घेतला तर 1 + 5 किती येते, ऍडिशन 6. बरोबर. त्याच प्रकारे पुढे आपण काय करू शकतो, 3,3 म्हणजे बघा 3 + 3 6 येईल. तर हे झाले फर्स्ट इक्वेशन साठी सोल्युशन. हे आपण डायरेक्ट घेतलेले सोल्युशन, कारण तुम्हाला एक्झामला रफ वर्क जे असणार आहे म्हणजे हे जे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार ते रफ वर्क मध्ये काढायच्या, कारण त्याला मार्क्स डिस्ट्रीब्युट नसतात तुमचे. टेबल आणि ग्राफला तुमचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन होते. ठीक आहे. तर हे झालं फर्स्ट इक्वेशन साठीचा आपला टेबल. दुसऱ्यासाठी आपण याच प्रकारे ड्रॉ करणार. आता याला सॉल्व्ह करून कसं टेबल फाइंड करायचा तो पण आपण पुढच्या क्वेश्चन्स मध्ये घेणारच आहोत. ठीक आहे. तर या प्रकारचे सिंपल असले तर आपण डायरेक्टली घेऊ. इथं x - y = 4 आला पाहिजे, म्हणजे 2 नंबरची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, 4 आली पाहिजे. अशी नंबर्स आपल्याला घ्यायचे. आता बघा 5, 1 आपण घेऊ शकतो. 5 - 1 4 येतो. तर हे झालं फर्स्ट सोल्युशन आपलं. दुसरं आपण काय घेऊ शकतो, 6, 2 घेऊ शकतो. म्हणजे 6 - 2 केल्यावर आपल्याला 4 मिळेल. अजून काय सोल्युशन घेऊ शकतो, तर अजून काय सोल्युशन घेऊ शकतो, तर 7, 3 घेऊ शकतो. 7 - 3 आला तर 4 मिळतो. 7,3. अजून काय घेऊ शकतो, y ची व्हॅल्यू समजा आपण 0 पुट करून टाकली. y ची व्हॅल्यू काय पुट केली, 0. y 0 पुट केला तर x काय मिळेल बघा, x - y = 4 इक्वेशन होतं. इफ वी पुट y = 0 then x = 4. So here x = 4. So 4, 0 is another solution. So these are the coordinates of such a point. We have to plot in the graph. आपल्याला ग्राफवर हे सर्व जे पॉइंट आहे, हे सर्व पॉइंट किंवा सोल्युशन हे प्लॉट करायचे आणि त्यावरून आपल्याला याचा सोल्युशन इथं मिळणार आहे. तर बघा ग्राफवर आपण या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी जे तुमचा ग्राफ पेपर असतो त्या ग्राफ पेपर मध्ये तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जे ते असं मिडलला ड्रॉ करायचे, जेणेकरून काही कोऑर्डिनेट प्लस असतात, काही कोऑर्डिनेट मायनस असतात, तर सर्व आपल्याला प्लॉट करता येतील. म्हणून या प्रकारे मिडल पोझिशनला दोघं ऍक्सिस आपले ड्रॉ केले पाहिजे ग्राफ पेपरवर. ठीक आहे. ग्राफ पेपरवर तुम्हाला जे
लाईन्स आहेत त्या बरोबर 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिटच्या डिस्टन्सवर दिलेल्या असतात. ठीक आहे, या प्रकारे समजा इथं 1 आहे तर इथं 2, इथं ते आपण इथं ड्रॉ करून घेऊया आणि मग हे पॉइंट्स आपण ग्राफवर प्लॉट करूया. तर बघा या ठिकाणी आपण पॉइंट्सचे ते इक्वल डिस्टन्सवर बरोबर घेतलेले आहेत. आता यानुसार आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर बघा आपला फर्स्ट जे कोऑर्डिनेट्स आहे, फर्स्ट कोऑर्डिनेट किंवा फर्स्ट पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स किती आहे 2,4 म्हणजे एक्स ऍक्सिसचा 2 आणि वाय ऍक्सिसचा काय 4 आहे. मग एक्स ऍक्सिसचा 2 कुठे आहे आपला तर या ठिकाणी आहे आणि वाय ऍक्सिसचा 4 आपला कुठे आहे तर हा वर आहे. तर एक्स ऍक्सिसच्या 2 वरून आपण वायच्या 4 पर्यंत जाऊ. एक्स ऍक्सिसच्या 2 पासून या प्रकारे आपण जाणार आहोत वायच्या 4 पर्यंत आणि या ठिकाणी जिथे हे दोघं इंटरसेक्ट होतील त्या पॉइंटला आपण म्हणणार पॉइंट 2,4. ठीक आहे, 2,4 हा फर्स्ट पॉइंट आपला झाला. त्यानंतर दुसरा आहे 0,6. तर इथे एक कोऑर्डिनेट 0 आहे आणि y 6 आहे. व्हेन एक्स कोऑर्डिनेट इज 0 द पॉइंट इज लाय ऑन y ऍक्सिस. हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. तर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून पॉइंट हा डायरेक्टली y ऍक्सिस वर येईल आणि तो कुठे येईल y च्या कोऑर्डिनेट वर येईल म्हणजेच काय तर 0,6 या प्रकारे. त्यानंतर थर्ड पॉइंट काय 1,5. x चा 1 आणि y चा 5. x चा 1 कुठे आहे हा आहे आणि y चा 5 कुठे आहे तर हा इथे 1. मग या प्रकारे आपण जाणार x चा 1 y चा 5. x च्या 1 वरून या प्रकारे आपण लाईन ड्रॉ केली कुठपर्यंत y च्या 5 पर्यंत. मग इथं ते पॉइंट्स एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. तर हा झाला आपला 1,5. हा झाला आपला पॉइंट 1,5. पुढचा काय 3,3. x चा पण 3 आणि y चा पण 3. बघा x चा 3 आणि y चा हा 3. मग x च्या 3 पासून आपण जाणार y च्या 3 पर्यंत या प्रकारे. तुम्ही हे एक्झामला ड्रॉ नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट पॉइंट तुम्हाला तिथं ग्राफ पेपरवर लाईन्स दिलेल्या असतात त्या लाईन्स थ्रू तुम्ही ते ड्रॉ करू शकता. इथं लाईन्स नसल्यामुळे मी लाईन ड्रॉ करतोय. ओके, तर या प्रकारे इथं इंटरसेक्ट होत आहे ते म्हणून हे झालं आपला 3,3. तर अशा प्रकारे आपण चारही पॉइंट्स जे ते या ग्राफवर म्हणजे याच्यामध्ये प्लॉट केलेले ग्राफ सिस्टीम मध्ये. तर हे जे काही पॉइंट मिळाले आपल्याला हे एका लाईन मध्ये येत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे आणि जर ते येत असतील मिनिमम 3 पॉइंट तरी आपले ते आले पाहिजे. आता या प्रकारे आपण ही लाईन जेव्हा जॉईन करणार तेव्हा आपल्याला अशा प्रकारे ती लाईन पास होताना इथं दिसते. ठीक आहे, आपण जसं म्हटलं होतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याला जेव्हा आपण ग्राफवर प्लॉट करतो त्यापासून आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते. तर बघा या प्रकारे पहिलं इक्वेशन जे x + y = 3 याची ही लाईन आपल्याला मिळालेली आहे x + y = 6 या प्रकारे. फर्स्ट इक्वेशन आपलं प्लॉट झालंय. दुसरं इक्वेशन जे आपलं x - y = 4 त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहेत सर्व ते आपण प्लॉट करू. फर्स्ट काय 5,1. x चा 5 आणि y चा काय 1 आहे. आता x चा 5 कुठे आहे तर x चा 5 हा जिथून लाईन पास होईल y च्या 1 पर्यंत. मग इथून आपण x च्या 5 पासून लाईन जर ड्रॉ केली अशी तर y च्या 1 पर्यंत आपल्याला जायचंय. y च्या 1 पर्यंत आपल्याला जायचंय. मग y चा 1 जो येतो या प्रकारे इथं बघा इथं इंटरसेक्ट होत आहे ते. हे झालं आपलं 5,1 आपण त्याला म्हणू 5,1. दुसरा पॉइंट काय 6,2. x चा 6 आणि y चा 2. x चा 6 कुठे आहे हा आहे आणि y चा 2 इथं वर. तर x चा 6 पासून वर जाऊ या प्रकारे y च्या 2 पर्यंत जायचं आपल्याला. y चा 2 कुठे आहे तर इथून आपण जर गेलं तर बरोबर इथून जर आपण गेलो तर या ठिकाणी तो पॉइंट आपल्याला मिळतो. ठीक आहे 6,1. त्याच प्रकारे तिसरा पॉइंट आहे आपला 7,3. 7,3 x चा 7 आणि y चा 3. x चा 7 कुठे आहे हा x चा 7 आणि y चा 3 वर. इथून आपण 3 पर्यंत लाईन ड्रॉ केली तर ही लाईन घेऊन बघा या ठिकाणी तो पॉइंट येणार आहे आपला 7,3. ओके 7,3. त्यानंतर लास्ट पॉइंट जो आहे तो काय 4,0. x 4 आहे आणि y 0 आहे. आता पुन्हा y जर 0 असला तर पॉइंट हा x ऍक्सिस वर येतो. ठीक आहे
सो हियर y is 0, the point lies on x axis. x axis च्या 4 वर तो पॉइंट येईल, म्हणजे या ठिकाणी येईल. आपण त्याला इथं 4,0 असं म्हणू शकतो. चारही पॉइंट्स या ग्राफचे सुद्धा आपले ड्रॉ करून झालेले आहेत. त्यांना आपण लाईन ड्रॉ करू आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर काय सोल्युशन आपल्याला मिळतं ते बघूया. तर या ठिकाणी ते पॉइंट इंटरसेक्ट झालेले दिसत आहेत आपल्याला 5,1. ओके, या ठिकाणी ते दोघं ज्या लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट झालेल्या दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी आपण बघतोय की 5,1 या पॉइंटला ते इंटरसेक्ट झालेले दिसत आहेत. तुमच्या ग्राफ पेपरवर ते अॅक्युरेट बरोबर 5,1 ला येईल. तर इथे इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे दुसऱ्या लाईनचा, दुसरी जी लाईन आपली x - y = 4. ठीक आहे, तर त्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले ते 5,1 ला. म्हणून आपण इथं सोल्युशन ऑफ इक्वेशन x, y ऑर्डर पेअर 5,1, x ऍक्सिसचा 5 आणि y ऍक्सिसचा काय 1, अशा प्रकारे ते सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग ग्राफिकल मेथड. तर या प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन नंबर 2 चा फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. तर आपण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर लिहू शकता. चला, क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन आहे x + y = 5, x - y = 3. दोघं सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. तिथे टेबल ऑलरेडी मी ड्रॉ करून ठेवलेले आहे. बघा, फर्स्ट टेबल मध्ये x, y आणि x, y ची ऑर्डर पेअर, दुसऱ्या टेबल मध्ये x, y, x, y ची ऑर्डर पेअर आपल्याला इथं फाइंड आउट करायची. इथे इक्वेशन सिंपल आहे, म्हणजे याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे, इथे दोघांचे कोएफिशियंट 1 आहे, म्हणून डायरेक्ट व्हॅल्यूज पण आपण इथं घेऊ शकतो. आपला वेळ वाचतो. एक्झामला तुम्हाला वेळ वाचवायचा असतो आणि त्यामुळे आपण या व्हॅल्यूज डायरेक्टली घ्यायच्या, या रफवर न करता. x + y = 5. तर x आणि y च्या अशा दोन व्हॅल्यूज काय घेता येतील की ज्यांची ऍडिशन काय आहे 5 आहे. मग आता समजा x ची व्हॅल्यू मी पहिली घेतली 0. इथं सॉल्व्ह पण करून दाखवतो मी सॉल्व्ह कसं करायचं आपल्याला. तर फर्स्ट इक्वेशन आहे आपला x + y काय 5. आता इथं आपण फर्स्ट व्हॅल्यू काढताना x काय घेतलाय 0, x हा 0 घेतलाय. मग x इथं 0 टाकल्यावर आपल्याला काय मिळेल 0 + y = 5. म्हणजे y किती मिळाला दुसरा 5. म्हणजे या ठिकाणी दुसरं सोल्युशन आपल्याला मिळालं 5. 0,5 ही ऑर्डर पेअर झाली. त्याच प्रकारे समजा आपण सेकंड x ची व्हॅल्यू घेतली 1. x ची व्हॅल्यू काय घेतली 1, तर y आपल्याला काय मिळेल when we put x = 1. so 1 + y = 5. हा 1 तिकडे गेल्यावर मायनस होईल, तर y = 5 - 1 म्हणजेच y काय मिळाला 4. तर बघा इथे 1 + 4 = 5 येते, म्हणून ही आपली पेअर झाली. तर डायरेक्ट व्हॅल्यू सुद्धा आपण या प्रकारे डायरेक्ट पण घेऊ शकतो किंवा असं सॉल्व्ह करून पण तुम्ही काढू शकता व्हॅल्यू. ठीक आहे, तर इथं आपण बाकीच्या व्हॅल्यू डायरेक्टलीच घेऊ, आपला वेळ, कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल, त्यामुळे आपण त्याला टाइम लिमिट मध्ये घेऊया. बघा x + y = 5. x ची व्हॅल्यू समजा मी 2 घेतली आणि y ची 3 घेतली, तर 2 + 3 काय होतो 5. म्हणजे हे एक ऑर्डर पेअर सोल्युशन झालं. याला तुम्ही रिव्हर्स करू शकता 3, 2, 1, 3 आणि y2 असंही चालणार आहे. तर 3, 2 हे एक सोल्युशन झालं. अशा प्रकारे फर्स्ट टेबलच्या सर्व पॉइंट्स आपले मिळाले, कोऑर्डिनेट्स आपले मिळाले. सेकंड साठी सबट्रॅक्शन 3 आली पाहिजे, 2 नंबरची सबट्रॅक्शन ही 3 आली पाहिजे. मग काय घेऊ शकतो आपण 5,2. 5 - 2 केल्यावर 3 मिळतो आपल्याला, म्हणजे ही 5,2. x y 0 टाकला तर x डायरेक्टली मिळेल 3. या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह पण करून दाखवतो. x - y = 3 होतं. आपण y काय घेतला 0. सिंपल व्हॅल्यूज घ्यायच्या, तर x काय मिळाला 3. ओके, या प्रकारे 3,0. x y ची व्हॅल्यू आपण किंवा x ची व्हॅल्यू कोणती एक व्हॅल्यू घ्यायची, ठीक, त्यावरून दुसऱ्याची व्हॅल्यू. आता इथं आपण समजा y घेतला 1, काय घेतला y 1, तर x - 1 = 3. 1 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल, म्हणजे x काय मिळेल आपल्याला 3 + 1 म्हणजे 4. x ची व्हॅल्यू काय मिळाली 4. बघा 4 मधून 1 गेल्यावर 3 होतो, राईट. तो 4,1 हे सोल्युशन झालं. अजून काय घेऊ शकतो आपण 5,2 घेतलेले आहे. 6,3 म्हणजे 6 मधून 3 गेल्यावर 3 राहतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे दुसरेही इक्वेशनचे जे काही पॉइंट्स आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत, आपण काढून घेतलेले आहेत. दोघं टेबल जे याला मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा, या टेबलला दोघं मिळून 1 मार्क्स असतो तुमचा, सॉरी 2 मार्क्स असतात, 1 आणि 1, आणि राहिलेले 2 मार्क जे तुमच्या ग्राफला 4 मार्काला बोर्ड एक्झामला तुम्हाला हा एक्झामला
येतो. ठीक आहे, तर पॉईंट आपले प्लॉट करून घेऊ आपण. बघा, फर्स्ट जो दिलेला आहे 0,5, एक्स 0 आहे, तर पॉईंट कुठे येईल? डायरेक्टली वाय ऍक्सिस वर येईल. तर बघा, या ठिकाणी पॉईंट जो येतो वाय ऍक्सिस वर येईल. या ठिकाणी 0,5 हा तो पॉईंट असेल. दुसरा आहे 1,4, एक्सचा 1 आणि वायचा काय आहे? 4 आहे. एक्सचा 1 आणि वायचा 4. तर एक्सचा 1 हा आणि वायचा 4 इथं वर, म्हणजे एक्सच्या 1 पासून वायच्या 4 पर्यंत आपण जाऊ. 1 पासून 4 पर्यंत, म्हणजे इथं तो पॉईंट आला. बघा, आपण जर ते केलं तर बरोबर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तो पॉईंट आलेला आहे 1,4. नेक्स्ट पॉईंट काय? 2,3, एक्सचा 2 हा आणि वायचा काय? 3. वायचा 3 इथे आहे. वायचा 3 समजा आपण ड्रॉ केलेला आहे. एक्सच्या 3 पासून, सॉरी एक्सच्या 1 पासून 3, तिसरा पॉईंट आपण प्लॉट करतोय. तर 2,3 आहे. वाय एक्सच्या 2 पासून जायचं, जाऊ एक्सच्या 2 पासून आपण लाईन आपण ड्रॉ केली. या ठिकाणी तो पॉईंट येतोय 2,2. पुढचा काय? 3,2, शेवटचा पॉईंट जो येतो तो एक्सचा 3 आणि वायचा 2 आहे. एक्सचा 3 इथून आपण ड्रॉ करणार, वायचा 2. वायचा 2 बघा, या ठिकाणी तो पॉईंट येतोय 3, आपण लाईन ड्रॉ करू शकतो आपण. पुढे दुसऱ्या इक्वेशन साठी, आता फर्स्ट इक्वेशनचे चारही पॉईंट्स प्लॉट झालेले आहेत. तर चारही पॉईंट्स प्लॉट झाल्यानंतर आपण त्याची जी काही लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊ. चारही पॉईंट्स एकाच लाईन मधून जात आहेत बघा. ठीक आहे, चारही पॉईंट्स एका लाईन मधून पास होत आहेत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अशी ती लाईन आहे. तर त्या लाईनची इक्वेशन आहे. सेकंड, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहे. फर्स्ट आहे 5,2, एक्स ऍक्सिसचा 5 आणि वायचा काय आहे 2. एक्सचा 5 हा इथे, एक्सच्या 5 वरून आपल्याला वायच्या 2 पर्यंत जायचं आहे. एक्सच्या 5 पासून जायचं आहे वायच्या 2 पर्यंत. वायचा 2 करणार आता इथे येतोय पॉईंट या ठिकाणी बघा. या ठिकाणी तो पॉईंट येतोय हा 5,2. ओके, दुसरा 3,0, एक्सचा 3 आणि वायचा 0, म्हणजे तो डायरेक्टली एक्स ऍक्सिस वरील वाय 0 असल्यामुळे. ठीक आहे, 3,0, 3,0. ठीक आहे, पुढचा काय? 4,1, एक्सचा 4 आणि वायचा 1. एक्सचा 4 कुठे आहे? या ठिकाणी एक्सचा 4 आहे आणि वायचा 1. 4 वरून आपल्याला जायचं आहे या प्रकारे. बरोबर, या ठिकाणी तो पॉईंट येतोय. आणि या ठिकाणी 7 पॉईंट तुला 900 पॉईंट येतोय. 4,1. पुढचा आहे 6,3, एक्सचा 6 आणि वायचा काय? एक्सचा 6 आणि वायचा, एक्सचा 6 आणि वायचा 3. एक्सच्या 6 पासून आपण वायचा 3 पर्यंत जाऊ. एक्सच्या 6 पासून वायच्या 3 पर्यंत इथं तो पॉईंट येईल जवळपास. थोडं वर येईल. इथं तो पॉईंट येतोय 6, तर या लाईनचे सुद्धा, या इक्वेशनचे सुद्धा सगळे पॉईंट प्लॉट झाले 1, 2, 3 आणि 4. ते चारही पॉईंटला आपण जॉईन करून घेऊ आणि मिनिमम तुमचे 3 पॉईंट त्या लाईनवर जरी आले तरी तुमचं सोल्युशन जे तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे, तर बघा हा पॉईंट जरी या पॉईंटला ते दोघं लाईन्स इंटरसेक्ट होत आहे आणि हा पॉईंट जो होता तो होता आपला 4,1. त्याला डबल मार्किंग आपण करू कारण दोघं लाईन्स तिथे इंटरसेक्ट झालेल्या दिसतात आपल्याला. तर 4,1 इथं तो इंटरसेक्ट झालेले दोघं लाईन्स, म्हणून इथं आपण म्हणू शकतो सोल्युशन ऑफ
इक्वेशन इज ऑर्डर पेअर x, y इज 4, 1 म्हणजे x व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 1 असं ते आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. आपण ते चेक देखील करू शकतो आपलं सोल्युशन करेक्ट आहे किंवा नाही. कसं चेक करायचं तर x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या तर इथे टाकू शकतो. बघा 4 आणि 1 4 प्लस 1 5 आणि ते 4 आणि 1 4 मायनस 1 3 म्हणजे दोघं इक्वेशन साठी त्या व्हॅल्यूज व्हेरीफाय होत आहे. याचा अर्थ किती युनिक कॉमन सोल्युशन आहे दोघं इक्वेशन साठी. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर घेऊ शकता. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. यानंतर क्वेश्चन 3 आपण बघूया. क्वेश्चन 3 मध्ये x प्लस वाय इक्वल्स टू 0 आणि सेकंड इक्वेशन दिलंय 2x मायनस वाय इक्वल्स टू 9. आता या ठिकाणी एक इक्वेशन सिंपल आहे आणि एक इक्वेशन थोडंसं आपल्याला त्याचा जो कोएफिशिएंट आहे इथे 2 दिसतोय म्हणून याला थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करूनच त्याच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आता कशा त्या काढायच्या ते पण आपण बघू. यासाठी तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ शकतो. तर बघा किंवा यालाही आपण सॉल्व्ह करून हे पूर्ण इक्वेशन किंवा हे पूर्ण एक्झाम्पलच आपण आता सॉल्व्ह करून व्हॅल्यूज काढू जेणेकरून तुम्हाला समजेल कसं आपण व्हॅल्यूज काढणार आहोत. फर्स्ट इक्वेशन साठी आपण आधी व्हॅल्यूज काढू. फर्स्ट इक्वेशन साठी आपण रफ वर्क मध्ये करायचं. तर फर्स्ट जे आहे ते बघा इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x प्लस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे, इक्वेशन 1 म्हटलंय त्याला आपण. तर आता 4 व्हॅल्यूज आपल्याला काढायचे तर आधी x ची व्हॅल्यू आपण इथं 0 घेऊ. x ची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण पुट x इज इक्वल टू 0. सो वी गेट 0 प्लस y इक्वल्स टू 0. सो y इक्वल्स टू ऑल्सो 0. तर 0, 0 हे आपलं सोल्युशन. सेकंड we put x is equal to 1. x is equal to 1. Then 1 plus y equals to 0. So y equals to 1 तिकडे गेल्यावर मायनस होईल 0 minus 1. So y equals to minus 1. 1 minus 1 just 1, minus 1. बघा इथे दोघांची ऍडिशन 0 आहे आणि 0 कोणाची 0 ऍडिशन केव्हा येते दोन नंबरची जेव्हा ते अपोजिट असतात एकमेकांचे. मग बघा इथं 1 आणि -1. ठीक आहे, तर आता x ची व्हॅल्यू आपण इथं 2 घेऊया. थर्ड सोल्युशन x इज इक्वल टू 2. तर y काय मिळेल आपल्याला बघू. 2 प्लस y इक्वल्स टू काय दिलं 0. तर 2 तिकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे y इज इक्वल टू -2. बघा अपोजिट पेअर मिळाली 2, -2. अशाच प्रकारे आपण तिसरी पण पेअर घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू 3 तर y मिळेल आपल्याला -3 म्हणजे 3, -3. अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज जे आहेत त्या फाइंड करू शकतो. रफ वर्क मध्ये देखील तुम्ही करू शकता. दुसऱ्या इक्वेशन साठी आपण व्हॅल्यूज फाइंड करू. दुसऱ्या इक्वेशन साठी आपल्याला दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. तर याला थोडं सिम्प्लिफाय मी करून घेतो. या y ला आपण त्या साईडला शिफ्ट करू आणि 9 ला इकडे आणलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल तर 2x प्लस हा y तिकडे गेल्यावर प्लस होईल आणि 9 इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस 2x मायनस 9 इज इक्वल टू y. अशा प्रकारे ते इक्वेशन आपल्याला मिळालं. याला 1 नंबर आपण दिलेला आहे. आता इथं आपण काय करणार x ची व्हॅल्यू पुट करत जाऊ आणि त्यावरून आपल्याला y च्या व्हॅल्यूज या मिळत जातील. मग समजा x ची व्हॅल्यू मी 2 पुट केली. काय पुट केली 2. x ची व्हॅल्यू जर मी इथे 2 घेतली तर काय मिळेल बघा पुट x इज इक्वल टू 2. ह्या व्हॅल्यू फिक्स घ्यायच्या. आता x ची कोणती व्हॅल्यू तुम्ही फिक्स घ्यायची त्यावरून y ची व्हॅल्यू मिळेल. when x is equal to 2 then y is 2 into 2 minus 9 equals to y. 2 to the 4. So 4 minus 9 equals to y. 4 minus 9 is -5. So y is -5. या प्रकारे ऑर्डर पेअर मिळाली 2, -5. ठीक आहे, समजा x ची व्हॅल्यू मी 3 घेतली. दुसरी ही फर्स्ट होती. सेकंड व्हॅल्यू घेताना मी x ची व्हॅल्यू 3 घेतो. x is equal to 3. then x is equal to 3. तर y काय मिळेल बघू आता. इथे टाकणार आहे आपण 2 into 3 minus 9 equals to y. 2 3 जा 6. 6 minus 9 equals to y. तर प्लस मायनस मायनस 9 minus 6 3 आणि बिगर नंबरची साईन म्हणजे y मिळाला आपल्याला या ठिकाणी -3. 3, -3. 3 आणि -3 असे याचं सोल्युशन. तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तिसरी व्हॅल्यू आपण या ठिकाणी तिसरी व्हॅल्यू आपण काढू. x इज इक्वल टू मी 0 घेतला किंवा y इज इक्वल टू 0 घेतला. y जर सिंपल व्हॅल्यू घ्यायची आहे. x इज इक्वल टू आपल्याला x काढायचा आहे. y ची व्हॅल्यू आपण आता समजा 0 घेतली. देन y इक्वल्स टू 0. y 0 टाकला तर हे 0 होऊन जाईल म्हणजेच आपल्याला काय मिळेल चला तिसरी व्हॅल्यू आपण काढूया. तिसरी व्हॅल्यू समजा थर्ड व्हॅल्यू x इज इक्वल टू मी 4 घेतला. x ची व्हॅल्यू काय घेतली मी 4.
x इज इक्वल टू 4 2 3 4 क्रमाने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर y काय मिळेल बघू. x मला 4 टाकायचा आहे इथं. मग काय मिळेल 2 into 4 minus 9 is equal to y. 2 4 जा 8. 8 minus 9 equals to y. 8 मधून 9 गेला तर मायनस 9 minus 8 1 आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे y किती मिळाला -1. आता x is equal to मी 5 घेतो. x चौथी व्हॅल्यू x is equal to 5. 5 घेतल्यावर काय मिळेल x 5 टाकला तर इथे काय मिळेल 2 into 5 minus 9 equals to y. 2 5 जा 10. 10 minus 9 equals to y. 10 minus 9 किती येतो 1. तर y आपल्याला मिळाला 1. ओके when x is equal to 5 y is 1. तर 4, -1 5, 1 अशा प्रकारे दुसऱ्या इक्वेशनची ऑर्डर पेअर आपल्याला मिळालेले आहे. आता यांना आपण ग्राफवर प्लॉट करून घेऊया. ग्राफवर प्लॉट करत असताना बघा फर्स्ट 0 0 फर्स्ट काय 0, 0 0 0 कुठे येतो तर ओरिजिन मध्ये येतो तो 0, 0. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे 1 आणि -1. आता 1 आणि -1 कुठे येईल तर या ठिकाणी 1 आणि -1 बघा हा 1 आणि हा -1 आपण त्याला स्केलने बरोबर त्याच पॉइंटला लिहूया. वन आणि -1 हा 1 आणि -1 त्यानंतर 2, -2 हा 2 आणि हा -2 या प्रकारे पॉइंट येईल. 2 वरून आपण जर लाईन ड्रॉ केली इथं तो पॉइंट आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. 2, थर्ड पॉइंट काय 3, -3 3, -3 हा 3 आहे. इकडनं पण 3 या ठिकाणी जो पॉइंट येतोय 3, -3 सर्वांना आपण जर लाईन मध्ये जॉईन केलं तर बरोबर एका लाईन मध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे हे जे इक्वेशन होतं x + y = 0 याचं होतं आणि दुसरं जे ते 2x - y आता त्याचे पॉइंट्स आपल्याकडे आहेत 2 आणि -5 x चा 2 आणि y चा काय -5 x चा 2 आणि y चा काय -5 तर y चा -5 बघा या प्रकारे इथून आपली लाईन दिली जाईल. x चा 2 आहे x चा 2 वरून आपण लाईन ड्रॉ करू 2 वरून अशी लाईन ड्रॉ केली तर इथला तो पॉइंट आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी इथं ड्रॉ करायचं काय पॉइंट होता हा 2, -5 त्यानंतर 3, तर 3, -3 हा ऑलरेडी आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरच आपण डबल मार्किंग करू 3, -3 4, -1 x चा 4 y चा -1 y चा -1 हा इथं आणि x चा 4 इकडे आता बघा 4 म्हणजे कुठपर्यंत पॉइंट y चा काय आहे पॉइंट बरोबर या ठिकाणी तो पॉइंट आला 4, -1 त्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे 5, 1 x चा 5 आणि y चा +1 x चा 5 पॉवर y चा +1 तर या ठिकाणी आपला तो पॉइंट आहे y चा 1 आहे. ओके तर या ठिकाणी 5, 1 असा तो पॉइंट आला. आता याला जर आपण जोडायचं म्हटलं तर या ठिकाणी अशी लाईन पास होते या प्रकारे अशी लाईन पास होते जी सर्व पॉइंट्स जे ते कव्हर करते बरोबर 4 पॉइंट्स ती जी लाईन आहे आपली कोणत्या इक्वेशनची लाईन आहे 2x - y = 9 2x - y = 9 ची ती लाईन आहे. तर बघा या ठिकाणी दोघं ज्या लाईन्स आहेत त्या 3, -3 ला इंटरसेक्ट झालेल्या आपल्याला दिसत आहेत त्यामुळे या
इक्वेशनचं जे काही सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे 3, -3 बघा y ऍक्सिस ला -3 ला आणि x ला पण +3 ला तो जातोय. तर इथं आपण म्हणू शकतो सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर्डर पेअर x, y इक्वल टू 3, -3 x चा 3 आणि y चा -3. या ठिकाणी आपलं सोल्युशन पण आपण चेक करू शकतो. बघा इथं अपोजिट नंबर पाहिजे होते ऍडिशन 0 आणि या ठिकाणी समजा x ची व्हॅल्यू 3 आणि y ची -3 टाकली तर बरोबर नाही येतं का ते चेक करूया. 2 × 3 मायनस y इक्वल्स टू बघा काय तर 2 3 चा 6 मायनस मायनस प्लस 6 + 3 9 म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे ते करेक्ट आहे. ओके, तर याचं जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चे टोटल 4 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड होता आणि राहिलेले जे 3 क्वेश्चन होते ते ग्राफिकल मेथडने आपण सॉल्व्ह केलेले आहेत. या प्रॅक्टिस सेटचे राहिलेले जे काही 3 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आपल्या बेस लर्निंग अकॅडमीला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.